एक मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधिमंडळ दलाची बैठक सध्या सुरू आहे। सुवेंदू अधिकाऱ्यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे या बैठकीनंतरच पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित होणार आहे। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधिमंडळ दलाची बैठक सध्या सुरू आहे। सुवेंदू अधिकारी यांची भाजपचे विधिमंडळ गटनेतेपदी सुवेंदू अधिकाऱ्यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे सुवेंदू अधिकारी होणार अशी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून। भाजप विधिमंडळ गटाची ही बैठक सध्या सुरू आहे आणि ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार। सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अमित शहांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ दलाची बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर नाव जाहीर केलं जाईल। सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत, तर सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार अशी माहिती समोर येते। सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असणार। सुवेंदू अधिकारींची भाजप विधिमंडळाचे नेते म्हणून निवड झालेली आहे आणि त्यामुळे सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असणार। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रथमच भाजप सत्ता स्थापन करणार पश्चिम बंगालमध्ये आणि नाव देखील जाहीर झालंय मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांचं। नुकतीच बैठक झाली आहे, काय माहिती? श्वेता, खरं तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा कित्येक वर्षांच्या नंतर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री बसतोय। म्हणजे आणखी एका राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसतोय आणि त्याची बैठक जी आहे विधिमंडळ दलाची भारतीय जनता पार्टीच्या ती आता पार पडलेली आहे। ती बैठक सध्या सुरू आहे। पण या बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला गेलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि पश्चिम बंगालचे जे निरीक्षक आहेत भारतीय जनता पार्टीचे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। सगळ्या आमदारांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावावरती विधिमंडळाचा नेता म्हणून एकमतानं शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळते। भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे तिथले, त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो बैठकीमध्ये मांडला। त्या प्रस्तावाला सगळ्या आमदारांनी सहमती दर्शवलेली आहे। त्यामुळे आता सुवेंदू अधिकारी हे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमधील पहिले मुख्यमंत्री असणार आहेत। आपण जर बघायला गेलो श्वेता 2014 प्रमोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।